हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ज्ञाना ब्लॉग्स. आत्ता तुम्ही माझ्या मेकअप रूममध्ये आहात माझ्यासोबत आणि आता गेट रेडी विथ मी हा ब्लॉग मी शूट करणार आहे. ह्याच्या आधीही तुम्ही गेट रेडी विथ मी बघितला आहे, पण तो काव्याचा लग्नाआधीचा लूक बघितला आहे. आता आपण काव्याचा लग्नानंतरचा काव्या देशमुखचा गेट रेडी विथ मी हा ब्लॉग बघणार आहोत. सो स्टे ट्यून्ड. आणि मी काय काय प्रोडक्ट्स वापरते आहे आणि मी कसा मेकअप करते आहे, मी कशी रेडी होती आहे, हे सगळं तुम्हाला आवडतं आहे की नाही आवडतं आहे हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहून मला कळवा. सो लेट्स मूव्ह ऑन टू द ब्लॉग. येस. सो फर्स्ट थिंग फर्स्ट मी जरा उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे थोडं जरी प्रवास करून आलं आणि त्यात मुंबई तर जरा रिफ्रेश करावंच लागतं. सो आता आपण स्किन प्रेपपासून सुरू करूया. मध्येच हेअर दिदी येईल आणि माझे केस करायला सुरुवात करेल. सो ह्याच्या आधी तुम्ही मला बघितलं प्रत्येक गेट रेडी विथ मी किंवा स्किन केअर ब्लॉगमध्ये सेटाफिलचं मॉइश्चरायझर वापरताना, पण माझ्या आयुष्यात अजून एक मॉइश्चरायझर आहे जे सेटाफिलसारखंच बऱ्यापैकी कॉन्स्टंट माझ्यासोबत असतं. कधी कधी म्हणजे काही सीझन्सना म्हणजे हिवाळ्यात आणि पावसाळ्यात मी सेटाफिल वापरते, पण उन्हाळ्यासाठी हे पॉन्ड्सचं हायड्रा मिरॅकल किंवा सुपरलाईट जेल जे स्काय ब्लू कलरचं आहे ते मी वापरते. हे फारच अप्रतिम आहे. अगेन हेही सेटाफिलसारखंच काही बाकीचं वापरलं नाही तरी चालतं असं आहे. सो हे आपण लावूया आणि स्किन प्रेपला सुरुवात करूया. फक्त तेवढंच अप्लाय केल्याने पण किती फरक पडतोय हो ना. हे झालं माझं मॉइश्चरायझर. एक मिनिट मी थोडी जवळ येते. येस, हे झालं आपलं मॉइश्चरायझर. आता आपण बेस करूया. बाकी मेकअप प्रोडक्ट्स फार काही चेंज झालेले नाही आहेत लग्नाआधीच्या लुकसाठी आणि लग्नानंतरच्या लुकसाठी. बेस झाला आहे. आता आपण कॉम्पॅक्ट वापरतो, तोही मॅक्सचा. आणि मीनवाईल अंजली आलेली आहे माझे हेअर करायला. आता हेअरमध्ये सुद्धा लग्नाआधीच्या आणि लग्नानंतरच्या लुकमध्ये थोडेसे चेंजेस केलेत, जसं तुम्ही बघतच आहात एपिसोडमध्ये. आधी मी पूर्ण टॉंग करायचे आणि असं एक हॅपी आणि हॅपनिंग काव्या दिसत होती, पण आत्ता जो ट्रॅक चालू आहे तो सगळा कन्सिडर करता केससुद्धा थोडे सिम्पलर झोनमध्ये जातील असे आम्ही ठेवायचा निर्णय घेतला आफ्टर मॅरेज. जे काही सध्या सुरू आहे त्याच्यासाठी आपण केस स्ट्रेट करून खालून थोडेसे फक्त आउटटर्न करतो, ज्याने हलका टॉंगसारखा फील येतो. आणि बाकी काय करतो ते आता अंजली जे काही करते त्याच्यातनं तुम्हाला दिसेलच. सो हे मी वापरते मॅकचं कॉम्पॅक्ट किंवा काय म्हणतात मॅकचं स्टुडिओ फिक्स, जे मी नेहमीच वापरते. डन. कॉम्पॅक्ट वगैरे कार्यक्रम पण डन झालेला आहे. आता कटिंग आणि ब्लशसाठीची पॅलेट मी चेंज केली आहे. ह्याच्या आधीच्या गेट रेडी विथ मी व्लॉगमध्ये तुम्हाला वेगळी दिसली असावी कदाचित.
सो ही मार्सची फॅन्टसी फेस पॅलेट आहे, ज्याच्यामध्ये ब्लशच्या शेड्स, हायलायटर्स आणि कटिंगसाठी म्हणजे कॉन्टोरसाठी ह्या 2 शेड आहेत. सो लग्नाआधीच्या लुकला मी जास्त कटिंग नाही करायचं, पण लग्नानंतरच्या लुकसाठी मी कटिंग थोडं वाढवलंय. ऐसा इधर, ये ऐसा इधर, आणि नाक थोडं शार्प. आता येस, सो लग्ना आधीच्या लुकसाठी मी हा ब्लश वापरायचे शुगरचा मॉव्ह मार्वल नावाचा 03, जो थोडा डार्क आहे आणि पिगमेंटेड पण आहे. पण लग्नानंतरच्या लुकसाठी मी हा ब्लश वापरते, जो थोडा लाईट आहे, म्हणजे ब्लश लावलाय एकदम असं वाटत नाही, खूप सटल वाटतो, छान वाटतो. हे बघा आमच्या अंजलीची कलाकुसर. एवढाच एकदम थोडा थोडा ब्लश मी लावलाय. हे झालं कटिंग आणि ब्लश, म्हणजे कॉन्टोर आणि ब्लश. हायलायटरने लावत नाही. आता आपण आय शॅडोकडे बोलूया. आय शॅडो मी फार चेंज नाही केली आहे, पण मी खूप नाही लावत आहे. आणि आय शॅडो किंवा आयलायनर लावायला मी ही एक छोटीशी वॅनिटी अपडेट माझी जी झाली आहे त्याच्यातला हा एक अपडेट आहे. मी हा एक छोटा आरसा घेतला आहे, म्हणजे असं पटकन असं करायला जरा बरं पडलं. तर ही माझी अल्टिमेट शॅडो पॅलेट ही आहे. अल्टिमेटच आहे ती, ज्याच्यामध्ये सगळे सटल ब्राऊन शेड्स आहेत. ही पॅलेट तुम्ही माझ्या ह्याच्या आधीच्याही गेट रेडी विथ मी ब्लॉगमध्ये बघितलेली असेल. आणि काव्याच्या कॅरेक्टरसाठी जसं मी आधीही म्हणाली आहे, ह्या 2 ब्राऊन शेड्स मी वापरायचे. त्याच मी आत्ताही वापरते, फक्त थोडं लाईट वापरते. सो ही लाईट ब्राऊन कलरची जी शॅडो आहे ती मी आता लावली आहे, आणि ही जी डार्क ब्राऊन कलरची शॅडो आहे ती मी थोडी आउटर कॉर्नर्सला जी आय शॅडोचं हे काम झालेलं आहे. मीनवाईल मी एक गोष्ट विसरलेली आहे, ती आपण करूया. काहीही करायच्या आधी मी लिप बाम लावतोय, तेच मी विसरली आहे. लिप बाम हा सेवामेडचाच आहे, जो मी वापरते. तिन्ही त्रिकाळ खरं तर. आता आयब्रो. आयब्रोज पण झालेले आहेत. आता लायनर करायचं बाकी आहे, लिपस्टिक वगैरे लावायची बाकी आहे. लिपस्टिक मी सीनला जायचं काही वेळ आधी लावेन. पूर्ण लुक जेव्हा होईल तेव्हा मी लावेन. आता हेअर ऑलरेडी चालू आहेत, त्याच्यामुळे उगाच धक्का वगैरे लागू नाही, म्हणजे तसं नाहीच करत आमची अंजली, बट तरी उगाच काम वाढू नये म्हणून मी लायनरसाठी थांबली आहे. तिचं सगळं झालं की आपण लायनर करू. आणि कॉस्ट्युम आलेलाच आहे. हा माझा कॉस्ट्युम आहे. आणि आज मला असं कळलंय की एवढी मोठी देशमुख फॅमिली आहे तरी सुद्धा शूट फक्त मी आणि पार्थ करणार आहोत. आमचेच काहीतरी किती जवळपास एक 5-6 सीन वगैरे असतील आमचे.
आमचेच सीन आहेत. सो एक 2-3 वेळा तरी कपडे मला चेंज करायला लागतील आणि बाकीचा लुक तरी मी काही चेंज करत नाही. म्हणजे प्रत्येक ड्रेसवरती वेगळी हेअरस्टाईल किंवा प्रत्येक ड्रेसवरती आयशॅडो चेंज वगैरे असं मी करत नाही आहे, कारण सध्या काव्याचा तो मूडही नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही जितकं ते सिम्पल सटल सोबर ठेवता येईल तेवढं आम्ही आत्ता मेंटेन करतोय. मे बी पुढे काय आता काव्याच्या आयुष्यात काय होणार आहे ते आत्ता आम्ही नाही सांगू शकणार, आमच्यापर्यंत ते पोहोचलेलेही नाही आहे अजून. पण पुढे काही चेंजेस होत असतील तर आम्ही लुकमध्येही चेंजेस करू. म्हणजे त्याच्यासाठी वी आर ऑलवेज रेडी, यू नो. येस, सो असं आहे. आता अंजलीचं सगळं झालं की आपण पुन्हा भेटू. डन. अंजलीचं आमच्या काम झालं आहे. म्हणजे हेअर स्ट्रेट आउटटर्न वगैरे करून झालेत. आता मी लायनर करते. कितीही मला सवय असली माझा मेकअप करायची, कितीही हे जरी बरोबर असलं की मी माझा मेकअप रोज करते, लायनर रोज लावते, तरी सुद्धा मी रोज लायनर करायला कॉन्शियस असते की मी माती खाणार आहे का असं. किंवा बरेचदा असं होतं ना, म्हणजे प्रत्येक मुलगी मला रिलेट करेल आता की 2 लायनर मॅचच होत नाहीत यार. म्हणजे हे असं केलं की अरे बापरे इथे थोडंसं, अरे बापरे तिथे थोडंसं, हे असं चालूच असतं. चार्मिस आहे साधी बेसिक कोल्ड क्रीम आहे जी मी थोडीशी त्या लायनरमध्ये मिक्स करते, कारण हे जेल लायनर वापरते मी. आय गेस हे मेबलिनचं नाही, लॉरियलचं जेल इंटेन्झा 36 आवर लायनर प्रोफाउंड ब्लॅक कलरचं आहे. मी चार्मिस अशासाठी मिक्स करते की ते लायनर एक छान 1 स्ट्रोकमध्ये लागतं. जेल लायनर आहे त्याच्यामुळे कधी कधी ते असं काय म्हणतात त्याला, एकदम असं मक्खन कधी कधी लागत नाही, किंवा जेल लायनर पटकन ड्राय होतं त्याच्यामुळे ते स्प्रेड करायला कधी कधी खूप अवघड जातं. म्हणून मी ब्रशला थोडंसं चार्मिस लावून घेते, त्याने ते छान इव्हनली स्प्रेड होतो लायनर. फार आपल्याला कष्ट करायला लागत नाही. किती वेळ दिली? एक 5 मिनिटं. दे ना, ये इकडे. अंजली माझ्यासाठी तुझा तो चेहरा तर दाखव. अंजली माझ्यासाठी चाफ्याची फुलं घेऊन आली आहे. थँक्यू. आता छान अख्खी मेकअप रूम चाफ्याच्या वासाने दरवळणार आहे मस्त. डन. दोन्ही डोळ्यांना लायनर लावून झालेलं आहे. आता मॅस्कारा. आता मस्करा कलर बारचा झूम अँड वूश मस्कारा आहे. हा जबरदस्त वॉटरप्रूफ मस्कारा आहे. हा म्हणजे मस्कारा चेंज करण्याचं कारण, ह्या अपडेटचं कारण लग्नाआधी आणि लग्नानंतरच्या लुकमध्ये. सो आधी मी जो मस्कारा वापरायचे तो एवढा असा वॉटरप्रूफ वगैरे नव्हता, आणि मी मुद्दामच खूप असं वॉटरप्रूफ मस्काराज वगैरे वापरत नाही, कारण मेकअप काढताना खूप कष्ट लागतात, नंतर मस्कारा निघत नाही. पण आता एवढं रडायला लागतं की वॉटरप्रूफ मस्काराचीच गरज पडते. त्यामुळे हा कलर बारचा वूश काहीतरी मस्कारा, झूम अँड वूश मस्कारा बाय कलर बार. डन. मस्कारा सुद्धा लावून झालेला आहे. आता लिपस्टिक मात्र मी तीच लावते, स्विस ब्युटीची हेझलनट, जी न्यूड आहे, ब्राउनिशच आहे. त्याच्यामुळे लिपस्टिक चेंज करावी असं मला नाही वाटलं. हिअर वी गो.
डन. आता मला टिकली लावायची आहे, पण मी ती चेंज करून लावते, कारण बरेचदा असं होतं चेंज करताना वगैरे लावलेली टिकली पडून जाते, बिचारी वाया जाते. त्यामुळे मी टिकली नंतर लावते आणि मला आता चेंज करायचा आहे. हा ड्रेस इथे ठेवला आहे, तो मला चेंज करायचा आहे आणि टिकली वगैरे आणि बाकी ज्वेलरी वगैरे घालून मला रेडी व्हायचं आहे. सो मी आधी आता पटकन चेंज करते आणि परत तुम्हाला भेटते आणि पूर्ण लुक तुम्हाला दाखवते. काव्या देशमुखचा आधी तुम्ही बघितलेला तो काव्या मोहितेचा गेट रेडी विथ मी ब्लॉग होता आणि तिचा पूर्ण लुक मी तुम्हाला दाखवला होता. आता मी काव्या मोहितेचा तुम्हाला पूर्ण लुक दाखवते. स्टे ट्यून्ड. मी चेंज केलेलं आहे. दागिने अपडेट. काव्याचं मंगळसूत्र. बऱ्याच लोकांनी कमेंट केली आमच्या रिसेंट रीलवरती, तुम्ही मंगळसूत्र उलटं का घातलंय, पण लग्न झालं मंगळसूत्र उलटंच घालतात आणि सुलटं तेव्हा करतात जेव्हा ती पूजा केली जाते, किंवा काही जणांकडे पहिला सणाला करतात, किंवा काही जणांकडे वर्ष झालं तरी ते मंगळसूत्र सरळ करत नाहीत, म्हणजे एक वर्षभरानंतर ते मंगळसूत्र सरळ केलं जातं, त्याच्यामुळे ते सध्या उलटं आहे. आतले सुद्धा मी आधी मोठ्या रिंग्स घालायचे, पण आता मी असे छोटुकले कानातले घालते. क्लचर. केस पण मी मोकळे सोडत नाही. काव्याच्या सध्याच्या मूड प्रमाणे मी केसही थोडेसे बांधते. आणि सगळं झाल्यानंतर ही टिकली. आणि हा झाला काव्याचा लुक कंप्लीट. हा आहे ओलो. ही साधारण अशी दिसते काव्या. हा आहे माझा, अरे बापरे, हा आहे माझा लग्नानंतरचा लुक. काही गोष्टी चेंज केल्यात, काही गोष्टी आधी ज्या होत्या त्याच मी कंटिन्यू केल्यात. सो हा काव्याचा म्हणजे काव्या देशमुखचा लग्नानंतरचा हा जो काही लुक आहे माझा, तो तुम्हाला आवडतोय की नाही हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. इनफॅक्ट माझा लग्न आधीचा लुक तुम्हाला आवडायचा का लग्नानंतरचा लुक आवडतो हेही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आणि तुम्हाला आमच्या सिरियलबद्दल काय काय वाटतं आणि अजून मी काही वेगळं ह्या लुकमध्ये ट्राय करायला पाहिजे काय हेही सगळं कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आता मला सीनसाठी जायला लागणार आहे. पार्थ देशमुखांबरोबरच माझा आजचा पहिला सीन आहे. सो त्यासाठी मी आता बाहेर जाते आणि आमच्या सीनची तयारी करते. तोपर्यंत तुम्ही माझे बाकीचे व्लॉग्स बघा आणि मी पुढचा व्लॉग घेऊन लवकरच तुमच्या भेटीस येईन. तोपर्यंत आमची सिरियल लग्नानंतर होईलच प्रेम आणि नाना व्लॉग्सचे सगळे व्लॉग्स न चुकता बघा. आणि माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा नाना व्लॉग्स. तोपर्यंत बाय बाय.